शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोच्या उपस्थितीत अश्रुपूर्ण निरोप. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर जवानाच्या पार्थिवावर गुरुवारी गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण गोंडोली येथील विद्यामंदिर शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच देशसेवेची जिद्द आणि सैन्य दलाबद्दल असलेले आकर्षण यामुळे त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. अहिल्यानगर येथे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2018 मध्ये त्यांची पहिली नियुक्ती राजस्थानमधील सूरतगड येथे झाली. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील अखनूर येथे त्यांनी सेवा बजावली. सध्या ते उरी सेक्टरमध्ये 8 राष्ट्रीय रायफल RR बटालियनमध्ये कार्यरत होते. शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गोंडोली येथे पोहोचताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणांनी गाव आणि परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूर ते गोंडोली या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत आपल्या वीरपुत्राला अखेरचा सलाम केला. पार्थिव काही काळ त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी रांगा लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अंत्ययात्रा वारणा नदीच्या तीरावर पोहोचली. 109 इन्फंट्री बटालियन TA मराठा लाईटच्या जवानांनी आणि पोलीस दलाच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली. सैनिकी सन्मान आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जासमीन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियंका भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार, सहाय्यक जिल्हा कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, कल्याण संघटक सुहास कांबळे, जिल्हा सैनिक कार्यालय कर्मचारी वर्ग, विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. शहीद विक्रम चव्हाण यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील कमवता आधार हरपल्याने गावकऱ्यांसह सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, 3 विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघी 3 वर्षाची चिमुकली मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी पत्नीचा आणि चिमुकल्या मुलीचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले. संपूर्ण वातावरण शोकमग्न झाले होते. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला अखेरचा निरोप देताना प्रत्येकाच्या मनात अभिमानासोबतच दुःखाची भावना दाटून आली होती.